IVF आणि IUI सोबत आयुर्वेदिक उपचार घेता येऊ शकतो का? IVF ही शेवटची ट्रीटमेंट असं मानलं जातं. तसं काही नाही आहे, कारण आयुर्वेद ही नुसती पॅथी नाही आहे, ही आपली संस्कृती आहे. आयुर्वेद म्हणजे पूर्ण आयुष्याचं सार ज्याच्यामध्ये आहे तो आयुर्वेद. त्याचा अवलंब करा, कुठलेच दोष प्रकोप होणार नाही. फिमेल इन्फर्टिलिटीमध्ये पण प्रत्येक ट्रीटमेंटच्या आधी आपल्याला कशामुळे इन्फर्टिलिटी आहे ते बघावं लागतं आणि त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट सजेस्ट करतो. तर कोणत्या काळात प्रेग्नन्सी राहिली पाहिजे. फॉलिकल जेव्हा डेव्हलप होतं आणि ते रप्चर होतं, रप्चर आल्यानंतर जर तुम्ही ते डेज फॉलो केले तरच प्रेग्नन्सी राहणार. स्ट्रेस, स्लीप आणि डाएट आणि लाईफस्टाईल ह्या गोष्टी किती इन्फर्टिलिटीवरती परिणाम करतात किंवा प्रभावी पडतात? लाईफस्टाईलमुळे किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण म्हणजे आहार व्यवस्थित घेत नाही, झोप व्यवस्थित होत नाही, तुमचा दोष प्रकोप झालेला असो, इनडायरेक्टली तुमच्या शरीरात कचरा जमा झालेला आहे. हा जो आजार आहे हा स्त्रियांमुळेच होते. म्हणजे इन्फर्टिलिटीचा सगळा दोष जो आहे तो स्त्रियांवर दिला जातो. तसं नाही आहे की तुम्ही जर आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला खूप दिवस लागतील रिझल्ट यायला, असं काहीच नाही आहे. बरोबर. आपण सुद्धा पॅरासिटामॉल सारखे झटक्यामध्ये रिझल्ट देणारी औषधं आहेत की आपण लगेच औषधं दिली आणि आजार चांगला झाला. हा ठीक आहे. आता काही आजार असतातच तसे क्रॉनिक, जसं तुम्ही कॅन्सर धरलं त्याला तुम्हाला द्यावीच लागते, जास्त काळ ट्रीटमेंट घ्यावीच लागते. जसं इन्फर्टिलिटी झालं त्याला कमीत कमी 3 ते 4 महिने तर ट्रीटमेंट घ्यावीच लागणार आहे. अशा आजारांमध्ये वेळ घेणार, पण बाकी आजारांसाठी आयुर्वेदाने सुद्धा इन्स्टंट रिझल्ट येतात. तर नमस्कार मॅम, आपल्या या विशेष पॉडकास्ट सेशनमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आम्हाला तुमचा थोडक्यात परिचय द्या ना. सर्वप्रथम तुमचे खूप आभार, मला तुमच्या पॉडकास्टमध्ये बोलवलं. मी डॉक्टर मयुरा पराळकर धाट गेले 20 वर्ष आयुर्वेद क्षेत्रात काम करत आहे. पहिले 7 वर्ष मी कॅम्प पुणे इथे क्लिनिक होतं माझं, आणि नंतर 13 वर्षापासून मी धायरी सिंहगड रोड इथे कार्यरत आहे. तिथे आपलं पतंजली संचलित शर्वल चिकित्सालय आहे, शर्वल पंचकर्मा आणि आयुर्वेद वेलनेस सेंटर आहे. आपण आयुर्वेदाची जी होलिस्टिक पद्धत आहे, म्हणजे आजारांचा समूळ नाश, याप्रमाणे आपण चिकित्सा करतो. ह्यामध्ये आपण लिव्हर सिरोसिस, इन्फर्टिलिटी, सोरियासिस, हार्ट डिसीज, जे क्रिटिकल आजार असतात त्याच्यावर आपण ट्रीटमेंट करतो. तर मॅम, आता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूयात. तर इन्फर्टिलिटी म्हणजे नेमकं काय? इन्फर्टिलिटी म्हणजे 1 वर्षापासून एखादं कपल ट्राय करतंय कुठलंही गर्भनिरोधक न वापरता, पण तरी पण ते कन्सीव्ह करू शकत नाही, त्याला इन्फर्टिलिटी म्हणतात. त्याचे 2 प्रकार असतात, एक प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी. प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत एकदा पण कन्सीव्ह केलं नाही त्याला आपण प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणतो. आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे ज्यांचा ॲक्सिडेंटमुळे, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी कन्सीव्ह केलेलं आहे पण नंतर ॲक्सिडेंटमुळे किंवा दोषांमुळे, कुठले आजार झाल्यामुळे त्यांना सेकंड टाईम कन्सीव्ह होऊ शकत नाही, त्याला आपण सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतो. आणि ह्याला आपण जी ट्रीटमेंट देतो ती, कारण ह्याच्यामध्ये काय झालेलं असतं, शारीरिक व्याधी पण झालेले असतात, म्हणजे कुठले तरी दोष असतातच, त्याशिवाय मानसिक खच्चीकरण झालेलं असतं. सगळे म्हणून अरे किती वर्ष झाले लग्नाला अजून प्रेग्नन्सी राहत नाही. मग आपण शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्हीवर पण ट्रीटमेंट करतो. ओके. तर मॅम, आजकाल इन्फर्टिलिटी ह्याचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललं आहे. तर नेमकी त्याची कारणं काय आहेत, प्रमुख कारणं त्यांची? प्रमुख कारण तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आपलं स्ट्रेसफुल लाईफस्टाईल जे आहे. सध्या आपल्या गरजा, खूप मूलभूत गरजा वाढत चाललेल्या आहेत. जग पळतंय, प्रत्येकजण त्याच्या चक्करमध्ये रात्रंदिवस काम करतो. किंवा कोविडपासून आपल्याला जे वर्क फ्रॉम होम स्ट्रक्चर आलेलं आहे, आधी 8 तास काम करायचे, घरी यायचे, आता ते 8 तासाचे 12 तास, कधी कधी रात्री मध्यरात्री कॉल येतात, ते कॉल चालू राहतात. त्यामुळे कॉर्टिसॉल लेवल वाढतं, त्यामुळे रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन जे असतात त्याचं म्हणजे ग्रोथ व्यवस्थित होऊ शकत नाही. तसेच बाकी जंक फूड वगैरे खाण्यात येतं, फास्ट फूड खाण्यात येतं, कोल्ड्रिंक्स वगैरे ह्याचं प्रमाण वाढतं, त्यामुळे एक क्वालिटी जी असते ती चांगली होत नाही. सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे व्यायामाचा अभाव, व्यायाम करत नाही, कारण दिवसभर बसून असतात, वेळच नसतो. 12-12 तास तुम्ही काम केल्यानंतर व्यायाम कधी करणार, तर व्यायामाचा अभाव. त्यामुळे पण बऱ्याचदा म्हणजे जे एक प्रोडक्शन असतं ते व्यवस्थित होत नाही, हार्मोनल चेंजेस खूप जास्त प्रमाणात होतात. एकीकडे झाला व्यायामाचा अभाव आणि दुसरीकडे एक्सेसिव्ह जिमिंगचं फॅड निघालेलं आहे. 6 पॅक्स बनवायचे किंवा करीनासारखे 0 फिगर पाहिजे, ह्या चक्करमध्ये खूप जास्त जिमिंग केलं जातं. किंवा एक्सेसिव्ह प्रोटीन इंटेक असतं.
प्रोटीन जे कन्झ्युम करतात ते पण मर्यादेपेक्षा जास्त केलं जातं. ओके. मग त्याचा दुष्परिणाम किडनी लिव्हर डॅमेज होणं, त्यामुळे बाकी आजार होणं आणि त्याचा पण परिणाम म्हणून त्याचा परिणाम इन्फर्टिलिटी हा होऊ शकतो. तसंच करिअरच्या मागे सगळे पळतायत. बरोबर. करिअरच्या चक्करमध्ये लग्न उशिरा होतं. म्हणजे म्हणजे जे तुम्हाला आपण म्हणतो की प्रेग्नन्सी आयडियली 35 वर्षाच्या आधी तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन केलं पाहिजे, पण आजकाल लग्नच होतात 34-35 नंतर आणि तिथून पुढे प्रेग्नन्सी प्लॅन करतात. मग ती एक क्वालिटी चांगली राहणारच नाही ना. मग ते नॅचरली प्रेग्नन्सीवर परिणाम करतं, इन्फर्टिलिटी डेव्हलप होते त्यामुळे. तर मॅम आयुर्वेदानुसार मेल आणि फिमेल याची म्हणजे इन्फर्टिलिटीची मुख्य कारणे काय आहेत? फिमेलमध्ये जर आपण बघितलं, आयुर्वेदानुसार म्हणण्यापेक्षा खूप सारी जी कारणे असतात ती ॲलोपॅथी आणि आयुर्वेद दोन्हीमध्ये कारणं सेमच असतात. उपचार पद्धती ही वेगळी असते, ट्रीटमेंट आपण वेगळी करतो. जसं स्त्रियांमध्ये आपण बघतो AMH लेवल खूप लो झालेलं असतं. ओवॅरियन रिझर्व म्हणजे जे बीजांड तयार होतं त्याचं प्रमाण शरीरामध्ये कमी झालेलं असतं, त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. तर मॉडर्न पॅथीनुसार असं म्हणतात की जर AMH लेवल लो असेल तुमचं तर प्रेग्नन्सी राहणं अशक्य आहे, तुम्ही IVF वगैरे करून घ्या. पण आपण आयुर्वेदानुसार AMH म्हणजे माझे स्वतःचे असे पेशंट मी बघितलेले आहेत की ज्यांचं AMH लेवल 1 पेक्षा पण कमी गेलेलं आहे, त्यांना सुद्धा आपण पंचकर्म करून काही औषधं देऊन त्यांना कन्सिव्ह झालेलं आहे आणि त्यांना हेल्दी प्रेग्नन्सी राहून म्हणजे हेल्दी बेबी पण झालेला आहे. PCOD, PCOS, PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, पाण्याच्या छोट्या छोट्या गाठी झालेल्या असतात, फॉलिकल वेळेवर डेव्हलप होत नाही, वेळेवर रप्चर होत नाही, मग त्याची सिस्ट फॉर्म होते. मग त्यामुळे इरेग्युलर मेन्सेस वगैरे असतात. प्रेग्नन्सीला आजकालचा लिडिंग प्रॉब्लेम PCOD आहे. तो जवळपास सगळ्या स्त्रियांमध्ये PCOD होतं. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एग जे असतात त्याची निर्मिती कमी होत असते. त्याशिवाय आपण म्हणतो की स्ट्रक्चरल, जसं गर्भाशयावर सूज असणे किंवा हायपोप्लास्टिक युटेरस म्हणजे गर्भाशयाचा आकार लहान असणे, ओव्हरीवर सूज असणे, ओव्हरीचा आकार लहान असणे, किंवा गर्भाशय सेप्टेट युटेरस म्हणजे गर्भाशयामध्ये पडदा आलेला असतो, त्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. तसंच एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या मधलं लायनिंग जे असतं ना ते एंडोमेट्रियल इन्सफिशियन्सी म्हणतो आपण त्याला. तर ते लायनिंग जे आहे ते थिन असतं, बारीक असतं, तर त्यामुळे गर्भ तिथे इम्प्लांट होत असतो, तिथे चिटकत असतो, तर तो त्या प्रमाणात चिटकू शकत नाही. किंवा एंडोमेट्रियोसिस म्हणजे लायनिंग जे असतं ते आपली जागा सोडून इतरत्र पसरतं, म्हणजे ट्यूब्समध्ये वगैरे ते एंडोमेट्रियम पसरल्या जातं, मग त्यामुळे ट्यूबल ब्लॉक होऊ शकतं. ट्यूब्समधून आपलं बीजांड कॅरी होत असतं, स्पर्म्स कॅरी होत असतात. जर तेच ब्लॉक झाले तर ते कॅरी होऊ शकणार नाही, म्हणजे ते ट्रॅव्हल करत असतात, ट्रॅव्हल करू शकणार नाही आणि प्रेग्नन्सी जी आहे ती ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहू शकते. त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतो आपण. जर ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहिली तर ती ॲबनॉर्मल असते, तर मग त्यावेळेस आपल्याला ट्यूब कट करून काढावी लागते. तर मग ट्यूबल ब्लॉक हे पण एक कारण असतं. ट्यूबल ब्लॉकचे पण बरेचशी कारणं असतात, जसं TB झाल्यामुळे होऊ शकतो, हायड्रोसाल्फिंग्स म्हणतो आपण, त्यामुळे होऊ शकतं. बाकी श्वेतप्रदर, ल्युकोरिया म्हणजे वाईट डिस्चार्ज वगैरे असेल तर त्यामुळे पण प्रेग्नन्सी राहत नाही. डायबिटीजमुळे, BPमुळे, थायरॉइडमुळे, ओबेसिटीमुळे ही सगळी स्त्रियांमधली कारणं झाली. आणि पुरुषांमध्ये जर आपण बघितलं तर ऑलिगोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी असते. ॲझोस्पर्मिया म्हणजे 0 काउंट असतो, शुक्राणू तयारच होत नसतात. किंवा टेराटोस्पर्मिया म्हणजे त्यांची मॉर्फॉलॉजी खराब असते, म्हणजे स्ट्रक्चरल डिफेक्ट असतो त्यांच्यामध्ये. किंवा अस्थॅनोझोस्पर्मिया म्हणजे मोटिलिटी, तो ज्या स्पीडनी जायला पाहिजे तर ती मोटिलिटी कमी असते. बऱ्याच वेळेस हायड्रोसिल असतं, सूज असते, व्हेरिकोसिल असतं. डायबिटीज, BP, ओबेसिटी, स्ट्रेस ही तर कारणं आहेतच. तर मग वात, पित्त आणि कफ, तर यामधला इम्बॅलन्स इन्फर्टिलिटीवरती कसा परिणाम करतो? वात, पित्त, कफ हे तर आयुर्वेदाचं बेस आहे, कारण प्रत्येक माणूस आपण ट्रीटमेंट देतानाच वात, पित्त, कफ दोष बघूनच देतो. म्हणजे जरी ट्रीटमेंट ॲलोपॅथीमध्ये कसं असतं, एक लाईन ऑफ ट्रीटमेंट असते, ताप आला पॅरासिटामॉल सगळ्यांना चालते. आयुर्वेदात तसं नसतं. आपण नाडी परीक्षा करतो, वात, पित्त, कफ आहे काय आहे हे बघतो, कोणाचं इम्बॅलन्स झालेलं आहे ते बघतो, कोणता दोष वाढलेला आहे ते बघतो आणि त्याप्रमाणे चिकित्सा करतो.
समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्याभिधीयते. म्हणजे ज्याचे दोष बॅलन्स आहेत, ज्याचे धातू बॅलन्स आहेत, ज्याचा अग्नी बॅलन्स आहे, ज्याचे मलमूत्र क्रिया म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीम जी आहे ती त्याची प्रॉपर काम करत आहे, ज्याचे आत्मा मन हे प्रसन्न आहेत, त्या माणसाला आपण स्वस्थ म्हणतो. आणि अशा माणसाचे जे बीज तयार होतात ते पण चांगल्या क्वालिटीचे असतात. मग अशा लोकांमध्ये जी प्रेग्नन्सी राहते ती हेल्दी प्रेग्नन्सी राहते. मग ह्याला तुम्ही पूर्ण 9 महिने काही काळजी नाही घेतली तरी ती थ्रूआउट प्रेग्नन्सी चांगली राहते आणि ते चांगल्या हेल्दी प्रेग्नन्सी म्हणून म्हणू शकतो आपण. पण जर जिथे दोष इम्बॅलन्स झाले असतील, तुमचे दोष प्रकुपित झालेले असतील, तर ती प्रेग्नन्सी 9 महिने कॅरी होऊ शकणार नाही. कारण आपल्या शरीराचा तो गुणच आहे, जी घाण आहे ते नॅचरली शरीराच्या बाहेर काढतं. मिस्ड ॲबॉर्शन होतील, हॅबिच्युअल ॲबॉर्शन्स होतील. जर ॲबॉर्शन नाही झालं तरी पण मग त्या जन्मणाऱ्या बाळामध्ये काही ॲनोमली डेव्हलप होतील, जसं VSD म्हणजे हृदयाला छिद्र असेल, किंवा ज्युएनाइल डायबिटीज म्हणजे जन्मलेल्या बाळाला डायबिटीज होऊ शकेल, थायरॉईड होऊ शकतो, किंवा हृदयाचे ठोकेच. बऱ्याच वेळेस असं होतं की 3-4 महिने प्रेग्नन्सी जाते, मग नंतर हृदयाचे ठोकेच लागत नाही, किंवा त्याची डाऊन सिंड्रोम म्हणतो आपण, हार्मोनल चेंजेसमुळे डाऊन सिंड्रोम होतो, तर तो होऊ शकतो. तर त्यामुळे दोष हे बॅलन्स असणं अतिशय गरजेचं आहे. दोष जर बॅलन्स राहिले तर हेल्दी प्रेग्नन्सी राहणार आणि कुठलाही आजार होणार नाही. मग असं होऊ नये म्हणून प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पण आता इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट घेऊन जर प्रेग्नन्सी राहिली तर आपण मासानुमासिक चिकित्सा जर केली, गर्भसंस्कार जे म्हणतो आपण, तर हेल्दी प्रेग्नन्सी राहते. तर मग मेल इन्फर्टिलिटीबद्दल आयुर्वेदा काय सांगतो, किंवा ट्रीटमेंट्स, तपासण्या कशा पद्धतीच्या असतात? मेल इन्फर्टिलिटीमध्ये आपण मेन सिमेन अनालिसिस करतो. जसं आपण सांगितलं की ऑलिगोस्पर्मिया म्हणजे काउंट कमी असतो, ॲझोस्पर्मिया म्हणजे 0 काउंट असतो, किंवा त्याची मोटिलिटी चांगली नसते. बऱ्याचदा कसं असतं, आता 0 काउंट आहे तर 0 काउंट असण्यामागे दुसरी कारणं काय आहेत, तर कुठे ब्लॉकेजेस वगैरे आहेत का, किंवा व्हेरिकोसिल आहे का. तर मग त्यासाठी म्हणून कलर डॉपलर असतं. कलर डॉपलर केल्यानंतर आपल्याला त्याच्यात काही स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटी आहे का ते लक्षात येतं. सोनोग्राफीवरून पण लक्षात येतं. सुरुवातीला सोनोग्राफी वगैरे केली तर हायड्रोसिल वगैरे काही आहे का ते पण लक्षात येतं आपल्याला. आणि सिमेन अनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये बाकी सगळंच कळतं. तुमचा काउंट किती आहे, त्याची मोटिलिटी किती आहे, ॲक्टिव्ह स्पर्म किती आहेत, मोटाईल किती, नॉन मोटाईल किती, सगळंच त्याच्यामध्ये आपल्याला कळून जातं. आणि त्याची जर आपण चिकित्सा जर म्हटलं तर आपण उत्तरबस्ती करतो. उत्तरबस्तीमध्ये आपण अपत्यकर घृत किंवा बाकी काही तेल तूप असतात तर त्याचा बस्ती देतो. तर त्यामुळे कुठे काही सेमिनल डक्टमध्ये म्हणजे शुक्रवाहक जी नलिका असते त्याच्यामध्ये कुठे जर अडथळा असेल तर ते व्यवस्थितरित्या क्लिअर करून टाकतं, ट्रॅक पूर्ण क्लिअर करून टाकतं. आणि त्यासोबतच काही औषधं पण असतात आपली, जसं आपण शतावर झालं, अश्वगंधा, श्वेतमुसली, क्रौंच बीज, शिलाजीत, चंद्रप्रभा, ह्याचं जर रेग्युलर सेवन केलं तर काउंट पण आपोआप वाढतो, बाकी मोटिलिटी वगैरे पण चांगली राहते. आणि खूपच जास्त जसं अझोस्पर्मिया वगैरे असं म्हटलं तर मग अशा केसमध्ये आपण त्यांना वसंत कुसुमाकर, मकरध्वज यासारखी काही सुवर्णकल्प असतात ती जर दिली तर त्यांना खूप चांगला फायदा होतो. आणि असे बरेचसे पेशंट आपण बघितलेले आहेत की ज्यांना आपण म्हणजे ऑलिगोस्पर्मिया तर रुटीनली असतं. आपण स्त्रियांना ट्रीटमेंट देत बसतो, पुरुषांचा थोडासा इगो म्हणता येईल किंवा कमीपणा काही असेल ते टेस्ट करत नाहीत आणि मग त्यांची ट्रीटमेंट घेतच नाहीत. आपण स्त्रियांना ट्रीटमेंट देत राहतो. तर मग खूपशा केसेसमध्ये असं होतं की पुरुषांमध्येच प्रॉब्लेम निघालेला असतो. तर मग त्यांना जर आपण ट्रीट केलं तर ऑलिगोस्पर्मिया वगैरे तर आपल्याकडे इतके फास्ट आलेले आहेत, म्हणजे 1 ते 2 महिन्यामध्ये पण रिझल्ट आलेले आहेत. ॲझोस्पर्मिया ह्या केसमध्ये थोडासा वेळ लागतो कारण आपल्याला त्याचं कारण शोधावं लागतं, का काउंट 0 आहे. तर मग ते कारण आपल्याला सापडलं, आपण त्याच्यावर ट्रीटमेंट केली तर बरोबर रिझल्ट येऊन जातात. मग फिमेल इन्फर्टिलिटीसाठी आयुर्वेदा कोणती ट्रीटमेंट रेकमेंड करतं? फिमेल इन्फर्टिलिटीमध्ये पण प्रत्येक ट्रीटमेंटच्या आधी आपल्याला कशामुळे इन्फर्टिलिटी आहे ते बघावं लागतं आणि त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट सजेस्ट करतो. जसं जर ट्युबल ब्लॉक वगैरे असेल किंवा एक क्वालिटी चांगली नसेल तर मग त्यासाठी आपण त्याला उत्तरबस्ती करतो. उत्तरबस्तीमध्ये क्षार तेल, कासीस तेल किंवा फलघृत याचा उत्तरबस्ती करत असतो. त्याच्यामुळे एक क्वालिटी पण चांगली होते. आणि उत्तरबस्ती ही तर इतकी चांगली प्रोसिजर आहे, म्हणजे ट्युबल ब्लॉक डायग्नोज करण्यासाठी ट्यूब्स असतात ना, तर त्याच्यामध्ये ब्लॉक आहे
हे डायग्नोज करण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये HSG म्हणून तपासणी असते. ओके. तर त्याच्यात डाय पुश करतात आणि कुठे ब्लॉक आहे का ते कळतं. पण आपण उत्तरबस्ती करताना जर तुम्हाला पेन जाणवला तर इथेच कळतं आपल्याला की इथे काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि जर पेन नाही जाणवला म्हणजे ब्लॉक आहे, म्हणजे त्याच्यात डायग्नोसिस पण होतं आणि ती ट्रीटमेंट पण आहे. ओके. त्यांनी ब्लॉकेजेस पण मोकळे होतात, एक क्वालिटी पण चांगली होती. हम्म. त्याशिवाय आपण योग बस्ती करतो. ओके. त्याच्यामध्ये आपण पुत्रजीवकगिरी, शिवलिंग बीज, फलघृत, नारायण तेल ह्याचा ओके. बस्ती देतो. बस्तीमध्ये पण तो तेलाचा बस्ती असतो जो सगळ्या शरीराला ऑइलिंग करतो, कारण वृक्षता वाढलेली असते ना, बरोबर. वाताचं प्रमाण वाढलेलं असतं. तर त्यासाठी आपण नारायण तेलाचा बस्ती देतो. पुन्हा काढ्याचा बस्ती देतो. त्यांनी एक क्वालिटी चांगली होते, गर्भाशय चांगलं होतं, एंडोमेट्रियम चांगलं होतं आणि प्रतिकारशक्ती पण वाढते. कारण ओके. आपल्याला प्रतिकारशक्ती पण वाढणं तेवढंच गरजेचं असतं, कारण 9 महिने प्रेग्नन्सी कॅरी करायची आहे ना, त्यासाठी तुम्ही तितकं स्ट्रॉंग राहणं गरजेचं असतं. बरोबर. तर मग बस्ती चिकित्सा ही सगळ्यात चांगली फायदा करते. ऋतू क्षेत्र अंबुबीजानाम सामग्र्याम अंकुरम यथा, म्हणजे आपण जेव्हा प्रेग्नन्सीचा विचार करतो ओके. तेव्हा आपण ऋतू, क्षेत्र, बीज आणि अंबू म्हणजे रसवह स्रोतस, ओके. या सगळ्यांचा एकत्रितरित्या जर हे निरोगी असेल तर हेल्दी प्रेग्नन्सी राहते. ओके. ऋतू म्हणजे काय, तर कोणत्या काळात प्रेग्नन्सी राहिली पाहिजे, म्हणजे फर्टाईल विंडो जेव्हा ओव्युलेशन होतो. आता बऱ्याचशा लोकांमध्ये कसं असतं, ट्रीटमेंट भरपूर घेत असतात पण त्यांना माहितीच नाही की डेज कोणते फॉलो करायचे. ओके. आता माझ्याकडेच एक रत्नागिरीचा पेशंट आला होता. ते 13 वर्ष झालं त्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती. ट्रीटमेंट घेतल्या, सगळ्या घेतल्या, मग नंतर त्यांना कोणीतरी माझं नाव सजेस्ट केलं म्हणून ते पुण्याला आपल्याकडे आले. आपण त्यांच्या तपासण्या वगैरे फारसे ते अफोर्ड पण करू शकत नव्हते. ओके. तर बेसिक ज्या असतात त्या केल्या होत्या, म्हणजे सोनोग्राफी वगैरे, ज्याच्यात आपल्याला लक्षात आलं की PCOD आहे, थोडासा बाईमध्ये अशक्तपणा आहे, बरोबर. थोडा पुरुषामध्ये आहे. तर मग आपण त्याची ट्रीटमेंट सुरू केली. पण त्यांना चेक करताना मला समजलं की ह्यांना माहितीच नाही की दिवस कधी फॉलो करायचे ओके. आहेत. ओव्युलेटरी पिरियड हा महत्त्वाचा असतो. फॉलिकल जेव्हा डेव्हलप होतं आणि ते रप्चर होतं, रप्चर आल्यानंतर जर तुम्ही ते डेज फॉलो केले तरच प्रेग्नन्सी राहणार, नाही तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहणारच नाही. ओके. मग मधले 10 दिवस त्यांना मी सांगितलं की मधले 10 दिवस जे असतात तो ओव्युलेटरी पिरियड असतो, त्या काळामध्ये तुमचा संबंध आला पाहिजे. थोडंफार मागे पुढे होऊ शकतं, सोनोग्राफी करून ओव्युलेशन स्टडी करून करणं शक्य असेल तर करून घ्या, नाही तर तुम्ही असे स्ट्रेस फॉलो केले मधले 10 दिवस तरी प्रेग्नन्सी राहून जाईल. ह्याला म्हणतो आपण ऋतू, म्हणजे तो काळ. आणि त्यांनी तसं केलं, मी सांगितलं तसं व्यवस्थित, कारण कसे साधे लोक होते, त्यांनी फार स्वतःचं डोकं नाही लावलं, जेवढं मी सांगितलं तेवढं फॉलो केलं आणि बरोबर त्यांना 1, 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांना मुलगी झाली. आणि तिचा व्हिडिओ पण आहे आपल्या YouTube चॅनलवर, त्यांचा व्हिडिओ पण आहे. आणि नंतर त्यांनी हीच गोष्ट, आता ती मुलगी थोडी मोठी झाली, बरंच झालं, आणि नंतर ते औषधांनी तर त्यांचं शुद्धीकरण झालेलंच होतं, त्यांना स्ट्रेंथ आलेली होती, रिझल्ट आलेले होते, दोष बॅलन्स झालेले होते, आणि नंतर काही काळानंतर त्यांना आपोआप काही न करता मुलगा सुद्धा झाला. म्हणजे आपण जर व्यवस्थित रीतीने ट्रीटमेंट घेतली, तुम्हाला जर योग्य गायडन्स मिळालं तर रिझल्ट नक्कीच येणार. ऋतू म्हणतो ह्याला. क्षेत्र म्हणजे काय असतं, जिथे प्रेग्नन्सी राहते, आपलं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तर ते तुमचं हेल्दी पाहिजे, निरोगी पाहिजे. आयुर्वेदामध्ये काम करतानाच आपण म्हणतो की आपण सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देत नाही, आपण सिस्टमला रिपेअर करतो. तर आपण पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्ट्रॉंग करतो, पंचकर्मनी पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्ट्रॉंग करतो, त्यामुळे प्रेग्नन्सी चांगल्या प्रकारे राहू शकते. बीज शुद्ध बीज पाहिजे, म्हणजे शुक्राणू आणि स्त्री बीज हे दोन्ही सुद्धा चांगल्या क्वालिटीचे असतील तर प्रेग्नन्सी ही चांगलीच राहते. ओके. आणि रसवह स्रोतस, म्हणजे त्याचं न्यूट्रिशन जे आहे ते चांगल्या पद्धतीने झालं, म्हणजे प्लासेंटा थ्रू आईकडून बाळाचं पोषण होत असतं. तर मग ते त्यासाठी आईचा आहार पण तितकाच चांगला पाहिजे, म्हणून आपण पंचकर्म करून तिची शुद्धी करतो, तिला तेवढं स्ट्रॉंग करतो की ती तेवढी कॅपेबल पाहिजे की ती आपलंही पोषण करू शकेल आणि बाळाचंही पोषण करू शकेल. तर ह्या 4 गोष्टी एकत्रितरित्या आपण व्यवस्थित सामग्री करून जर आपण प्रेग्नन्सी प्लॅन केली तर हेल्दी प्रेग्नन्सी नक्कीच राहते. तर मग पंचकर्म इन्फर्टिलिटीवरती किती प्रभावी ठरू शकतं? पंचकर्मच सगळ्यात जास्त प्रभावी ठरू शकतं. कारण आपण आत्तापर्यंत बघितलं की लाईफस्टाईलमुळे किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण, म्हणजे आहार व्यवस्थित घेत नाही, झोप व्यवस्थित होत नाही, तुमचा दोष प्रकोप झालेला असो, इनडायरेक्टली तुमच्या शरीरात कचरा जमा झालेला आहे. आपण जसं गाडी खराब झाली, मशीन खराब झाली की त्याचं सर्व्हिसिंग करतो, जर सर्व्हिसिंग नाही केलं तर तुम्ही किती ओढणार ना, जास्त काम करू शकणार नाही. तसंच आपलं शरीर आहे,
औषधांचा परिणाम होण्यासाठी सुद्धा जर तुम्ही आधी शरीराची शुद्धी केली तरच औषधांचा परिणाम अजून फास्ट होईल. पंचकर्मामुळे जे दोष, प्रत्येक माणसामध्ये वेगळे दोष असतात, प्रत्येक इन्फर्टिलिटी ही वेगळ्या प्रकारची असते. कुणामध्ये वात प्रकोप, पित्त प्रकोप, कफ प्रकोप असं असतं. तर मग ज्यांच्यामध्ये पित्ताचे प्रमाण जास्त झालेलं आहे त्यांना आपण विरेचन आणि बस्ती असं सजेस्ट करतो. बस्ती तर कंपल्सरी आहेच आहे, बस्ती ही सगळ्यात मोठी चिकित्सा आहे. तर विरेचनमध्ये आपण एक औषध प्यायला देतो, ते सगळ्या शरीरात पसरतं, सगळी घाण ओढून पोटात आणतं, शेवटच्या दिवशी जुलाब होतात, शरीरातलं सगळं पित्त निघून जातं, पित्तामुळे उत्पन्न होणारे दोष त्यांनी कमी होतात. वमन जे असं ते आपण कफामध्ये करतो. कफामुळे सुद्धा बऱ्याचदा एक क्वालिटी कमी झालेली असते, बाकी ते रप्चर वेळेत होत नाही, थोडंसं लिथाजी म्हणजे आलस्य जे म्हणतो आपण त्याचं प्रमाण जास्त वाढतं शरीरामध्ये. तर मग त्यासाठी आपण वमन करतो. वमन म्हणजे सुद्धा सेम, आपण स्नेहपान देतो, औषध प्यायला देतो, त्याचं सम्यक स्नेहपानाची लक्षणं आल्यानंतर आपण उलटीद्वारे शरीरातली घाण बाहेर काढतो. नस्य म्हणजे नाकामध्ये औषध टाकतो. नासा ही शीर्षोद्वारम म्हणजे ब्रेनपर्यंत जाण्याचा जो रस्ता असतो तो आपल्या नाकातून जातो. तर ब्रेनकडूनच सगळ्या बॉडीला जे ऑर्डर येतात त्या ब्रेनकडून येतात. जर आपल्या डोक्याने चांगलं काम केलं तर सगळे हार्मोन व्यवस्थित बॅलन्स राहतील, आपलं शरीर व्यवस्थित काम करेल. आणि आपण शिरोधारा करतो. शिरोधारामध्ये स्ट्रेस लेवल कमी होतो तुमचा, आज्ञाचक्र स्टिम्युलेट होतं, स्ट्रेस लेवल बॅलन्स होऊन जातो. बस्ती तर पूर्णच म्हणजे आयुर्वेदाची अर्धी चिकित्सा म्हणजे बस्ती चिकित्सा आहे. त्याच्यामध्ये पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, बाकी सगळ्या सिस्टीमचं पण क्लेन्सिंग होतं, सगळे सिक्रेशन्स नॉर्मल होतात आणि नॅचरली प्रेग्नन्सी राहायला हेल्पफुल राहतात. तर मग स्ट्रेस, स्लीप आणि डाएट आणि लाईफस्टाईल, तर ह्या गोष्टी किती इन्फर्टिलिटीवरती परिणाम करतात किंवा प्रभावी पडतात? ह्याचा तर 70 ते 80% परिणाम हा इन्फर्टिलिटीवर होतो. आपण आहे ना आयुर्वेदाचा त्रयोपस्तंभ म्हणतो, आहार, निद्रा, ब्रह्मचर्य. म्हणजे तुम्ही आहार व्यवस्थित घेतला, झोप व्यवस्थित घेतली, ब्रह्मचर्याचं पालन व्यवस्थित केलं तर मग तुम्हाला कुठलेही आजार होणार नाहीत. आणि झोप ही तुमची कमीत कमी 7 तास तरी झालीच पाहिजे. तशी पाहिलं तर आजकालच्या तुमच्या वर्किंग आवर्सप्रमाणे जर बघितलं तर 8 तास झाली पाहिजे, पण नसेल होतं मिनिमम 6 to 7 आवर्स स्लीप तुमची झालीच पाहिजे. पाणी 3 ते 4 लिटर पाणी तुम्ही कंपल्सरी घेतलं पाहिजे. पाणी घेताना जेवणाआधी अर्धा तास नको, जेवणानंतर 1 तास नको. पाणी पिताना घोट बसून प्यायचं, नाही तर वातवृद्धी होते, सांध्यांचे आजार होण्याची शक्यता असते. आणि आहार आपण जंक फूड खातोय, फास्ट फूड घेतोय, सगळं बाहेर बनवलेलं सगळं खातोय का, तर आता विकेंडला बाहेर जायची फॅशन निघालेली आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे, पण प्रत्येक गोष्ट कंट्रोलमध्ये करा. जेवढं तुम्ही घरचा सात्विक आहार घ्या, जितक्या वेळा पाळाल, म्हणजे अवेळी जेवण टाळायचं, विरुद्ध आहार जो असतो तो जर टाळला तर दोष प्रकोप तुमचा होणारच नाही. आणि ताण सगळ्यात जास्त परिणाम हा ताणच करतो. सगळा हार्मोनल इम्बॅलन्स जो आहे तो ताणामुळे होतो. तर ह्या गोष्टी जर तुम्ही बॅलन्स केल्या तर प्रेग्नन्सी तर राहणार, कुठलाच आजार तुम्हाला होणार नाही. मॅम, इन्फर्टिलिटीबद्दल काही मिसकॉन्सेप्शन्स आहेत तर त्या कोणत्या आहेत? सगळ्यात मोठा मिसकॉन्सेप्शन म्हणजे हा जो आजार आहे हा स्त्रियांमुळेच होते. म्हणजे इन्फर्टिलिटीचा सगळा दोष जो आहे तो स्त्रियांवर दिला जातो. तसं नाही आहे, दोघांमध्ये पण तेवढाच प्रॉब्लेम असतो. तर दोघांनी पण इक्वली ट्रीटमेंट घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. दुसरं असं म्हणतात की काम केलं, ताण घेतला तर ह्याला काही फरक पडत नाही, असं नाही. स्ट्रेस तुम्हाला मॅनेज करावाच लागणार. तुमची दिनचर्या, ऋतुचर्या जी आहे ती तुम्हाला फॉलो करावीच लागणार. आणि आयुर्वेदाविषयीचा सगळ्यात मोठा मिथ मला सांगावा असं वाटतोय की तुम्ही जर आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला खूप दिवस लागतील रिझल्ट यायला, असं काहीच नाही आहे. बरोबर. आपण सुद्धा पॅरासिटामॉल सारखे झटक्यामध्ये रिझल्ट देणारी औषधं आहेत की आपण लगेच औषधं दिली आणि आजार चांगला झाला. हा ठीक आहे, आता काही आजार असतातच तसे क्रॉनिक, जसं तुम्ही कॅन्सर धरलं त्याला तुम्हाला द्यावीच लागते, जास्त काळ ट्रीटमेंट घ्यावीच लागते. जसं इन्फर्टिलिटी झालं त्याला कमीत कमी 3 ते 4 महिने तर ट्रीटमेंट घ्यावीच लागणार आहे. अशा आजारांमध्ये वेळ घेणार, पण बाकी आजारांसाठी आयुर्वेदाने सुद्धा इन्स्टंट रिझल्ट येतात. मॅम, IVF आणि IUI सोबत आयुर्वेदिक उपचार घेता येऊ शकतो का? खूप चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली IVF म्हणजे काय समजलं जातं, आपल्या मिथमध्ये हे एक सांगायचं राहिलं माझं, IVF ही शेवटची ट्रीटमेंट असं मानलं जातं. तसं काही नाही आहे.
तर माझ्याकडे कितीतरी पेशंट येतात ना, ते IVF, IUI सगळं करून थकून आलेले पेशंट असतात. आणि काय असतं, IVFचं त्यांचं एक पॅकेज असतं. त्यांनी सांगितलं असतं की आम्ही 2-3 वेळेस ट्रायल घेणार, मग त्याचे पैसे ते एकदाच भरलेले असतात. मग त्या लोकांमध्ये काय होतं, त्यांनी 2दा झालेलं असतं त्यांचं आणि अजून एक ट्रायल त्यांचा राहिलेला असतो, म्हणजे तिसऱ्यांदा ते करू शकतात. मग ते अशा वेळेस आपल्याकडे आलेले असतात, मॅडम आम्ही आता 2दा केलेलं आहे, 2दा पण फेल्युअर झालं आहे, आम्हाला रिझल्ट आलेला नाही आहे, पण माझी इच्छा आहे की मला अजून एकदा करायचं आहे. म्हणजे मी त्यांना सजेस्ट केलेलं असतं की तुम्ही आपली औषधं घ्या, आपल्या औषधांनी नॅचरली पण होईल, पण पैसे भरलेले असतात. तर मॅडम आम्ही पैसे तर भरलेले आहेत, आम्हाला IVF करायचंच आहे. मग आपण त्या पेशंटमध्ये काय करतो, ती एक क्वालिटी, कारण बऱ्याचदा ते काय करतात, डोनर घेतात किंवा म्हणजे एक क्वालिटी चांगली नसेल तर दुसऱ्याचं एक वापरतात. तर मग आपण काय करतो, त्यांची एक क्वालिटी चांगली व्हावी, त्यांचं एंडोमेट्रियम चांगलं राहावं, त्यांच्या ट्यूब्स वगैरे क्लीन राहाव्या आणि ओव्हरऑलच त्यांची हेल्थ चांगली राहावी, ह्याच्यासाठी त्यांना पंचकर्म करतो, काही औषधं देतो. आणि बरेचसे पेशंट आपले असे आहेत की त्यांनी पंचकर्म केल्यानंतर IVF केलं आणि त्यांना लगेच रिझल्ट आलेले आहेत. म्हणजे ते IVF सुद्धा त्यांचं पॉझिटिव्ह झालेलं आहे. IUI तर काही नाही, तर आर्टिफिशियली फक्त सिमेन इन्सर्ट करतात, तर त्याला तर काही प्रॉब्लेमच नसतो. म्हणजे IUI तर रुटीनली लोक आपली औषधे चालू ठेवतात, IUI करतात आणि लगेच रिझल्ट येऊन पण जातात. त्यामुळे दोन्ही ट्रीटमेंट सोबत आपल्याला शेवटी काय पाहिजे, पेशंट चांगला झाला पाहिजे. तर आपण दोन्ही ट्रीटमेंट सोबत करूनही करू शकतो, पण गरज पडत नाही आपल्या औषधाने पण तेवढे छान रिझल्ट येतात. मॅम, एक योग्य आयुर्वेद एक्सपर्ट निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? कुठलाही डॉक्टर आपण जेव्हा निवडतो तेव्हा त्याचा अनुभव बघायला पाहिजे. कारण तुम्ही किती जरी जस्ट म्हणजे शिकलेले असले, पासआउट झालेले असले, तरी तुमचा अनुभव हा महत्त्वाचा. जसं मी आधी म्हटलं की प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. त्यालाच ताप असेल, पण तो कोणत्या प्रकारचा ताप आहे, कोणत्या दोषांचा ताप आहे, हे सगळं लक्षात आलं पाहिजे. तो अनुभव त्याला पाहिजे. तुमचा आजार, तुमच्या आजाराचे त्यांनी किती पेशंट आत्तापर्यंत नीट केलेले आहेत, त्याच्या सक्सेस स्टोरीज तुम्हाला माहिती पाहिजे. पर्सनल लेवलवर त्याला तुमची केस माहिती पाहिजे. म्हणजे असं नको कोणीतरी हिस्ट्री घेतंय आणि ट्रीटमेंट चालू आहे असं नाही. पर्सनली त्याला तुमच्याविषयी सगळं माहिती पाहिजे. त्यांच्याकडे वेल इक्विप्ड पंचकर्म सेंटर पाहिजे आणि औषधाची मुबलकता म्हणजे पुरेपूर प्रमाणात औषधं जी लागतात ती सगळी अवेलेबल पाहिजेत. जो तुम्हाला योग्य गायडन्स करेल, कोणत्या पद्धतीने तुम्ही, म्हणजे फक्त ट्रीटमेंटच नाही, तुमची लाईफस्टाईल मॅनेजमेंट सुद्धा त्यांनी तुम्हाला सांगितली पाहिजे. तर मॅम, आता येऊयात आपल्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे. इन्फर्टिलिटीच्या प्रोसेसमध्ये कपल्सने कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा कोणते प्रिकॉशन्स घेतले पाहिजे? इन्फर्टिलिटीचा हा जो प्रवास असतो म्हणजे गर्भधारणेचा, हा तुमचा सहजीवनाचा प्रवास असतो. हा एकमेकांना दोष देण्यामध्ये तुम्ही हा वेळ वाया घालवू नका. हा एकदम प्रेमाने, तुझ्यात हे कमी, त्यात माझ्यात हे कमी असं न करता एकमेकांना सपोर्ट करून योग्य वेळेस योग्य डॉक्टरांकडून, योग्य तज्ज्ञांकडून सल्ला घेऊन व्यवस्थित वेळेत त्याच्यावर उपचार करा. इन्फर्टिलिटी हा प्रॉब्लेमच तुम्हाला उद्भवणार नाही. अर्ध्याच्या वर लोकांमध्ये आपण असं बघितलेलं आहे की प्रॉब्लेम काहीच नसतो, फक्त तुझ्यात दोष आहे का माझ्यात दोष आहे ह्याच्यामध्ये वेळ घालवतात आणि त्यामुळे ते स्ट्रेसफुल लाईफ इतकं जास्त होऊन जातं आणि रिझल्ट येऊ शकत नाही. आयुर्वेदाचा अवलंब करा, कारण आयुर्वेद ही नुसती पॅथी नाही आहे, ही आपली संस्कृती आहे. आयुर्वेद म्हणजे पूर्ण आयुष्याचं सार ज्याच्यामध्ये आहे तो आयुर्वेद. त्याचा अवलंब करा, कुठलेच दोष प्रकोप होणार नाहीत. आणि आयुर्वेदामध्ये हे पण सांगितलेलं आहे आपण की स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम अतुरस्य व्याधी परिमोक्षणम. म्हणजे जे आजारी आहेत त्यांना तर आपण ट्रीटमेंट देतोच, जे इन्फर्टिलिटी प्लॅन करतात त्यांना तर आपण ट्रीटमेंट देणारच आहे, पण ज्यांना काही त्रास नाही आहे त्यांना सुद्धा जर आपण ट्रीटमेंट केली, म्हणजे पंचकर्म केलं, तर हेल्दी प्रेग्नन्सी राहते. तर मग यूट्यूबवरती स्वामीजींचा एक व्हिडिओ मी पाहिला होता, खूप वर्षांआधीचा आहे तो. तर स्वामीजी म्हणाले होते की देशाची लोकसंख्या वाढवण्यामध्ये डॉक्टर मयुरा यांचा खूप मोठा हात आहे. ॲक्च्युली आमची ना वैद्य परिषद होती, म्हणजे कॉन्फरन्स होती हरिद्वारला. तर मग तिथे अचानक आम्हाला सांगितलं होतं की तुमचे जे सक्सेस स्टोरीज किंवा रिपोर्ट्स वगैरे असतील ते सबमिट करा आणि तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं. तर मग त्यावेळेस मी माझ्या खूप वर्ष झाले त्याला ॲक्च्युली, म्हणजे एक आठवतही नाही आहे मला, तर जवळपास 900 केसेस मी तिथे प्रेझेंट केलेल्या होत्या त्यावेळेस. आणि सगळ्यांचे विथ रिपोर्ट होतं माझ्याकडे, डेटा कलेक्शन वगैरे सगळं होतं.
तर ते बघून स्वामीजी खूप खुश झाले होते. म्हणजे मी पेशंटचे फोटोज, त्यांना आधी काय प्रॉब्लेम होता आणि तो नंतर कसा कमी झाला ओके. आणि प्रेग्नन्सी कशी राहिली. आणि त्याशिवाय बाकी पण प्रेझेंटेशन होते. म्हणजे कॅन्सर केसेस काही मी प्रेझेंट केल्या होत्या तिथे, लिव्हर सिरोसिसच्या काही होत्या, सोरायसिसची होती. म्हणजे ओके. स्किनचे जे असतात ना, असं म्हणतात की सोरायसिसला ट्रीटमेंट नाही आहे किंवा हम्म. खूप काळ घ्यावी लागते. बरोबर. तर आपल्याकडे ते 2 ते 3 महिन्यामध्ये सोरायसिस नीट झालेलं आहे. मग त्या सगळ्या केसेस प्रेझेंट केल्या होत्या. तर त्यावेळेस स्वामीजी म्हटले होते. ओके. तर मॅम अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला दिलेली आहे आणि तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच.